बघा आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो सेकंड दिलेला आहे, सेकंड काय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, आता याचं सोल्युशन बघायचं आपल्याला. तर बघा आता इथं ऑब्झर्व करा, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे, बघा सोल्युशन. लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, तर बघा आता इथं ऑब्झर्व करा, वरती काय दिलेलं आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण जर साइन इनवर्स ऑफ एक्स जर ॲज अ टी पुट केला आणि आपण जर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, साइन इनवर्स ऑफ म्हणजे साइन इनवर्स ऑफ एक्सचा जर डी टी बाय डी एक्स जर घेतलं, तर आपण काय की 1/1 मायनस एक्स स्क्वेअर येणार, कारण की साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/1 मायनस एक्स स्क्वेअर. मग आपण आता इथं काय करू, पुट टी इक्वल्स टू हा जो साइन इनवर्स ऑफ एक्स दिसतोय तो साइन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, मग साइन इनवर्स ऑफ एक्स जर पुट केला आणि याला मग बघा साइन इनवर्स ऑफ एक्स जर पुट केला आणि टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ टी आहे, मग दोन्ही बाजून जर आपण साईनला मल्टिप्लाय केलं यालाच, तर याचं काय होईल, इकडच्या बाजूला साइन ऑफ टी होईल आणि या साईडला साइन आणि साइन इनवर्स काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. काही तर करून दाखवू, बघा इथं. ठीक आहे, मी करूनच दाखवतो, काही जणांना समजणार नाही. सपोज आपण दोन्ही बाजूला साइन मल्टिप्लाय केलं, मग साइन इकडच्या बाजूला साइन मल्टिप्लाय केल्यानं साइन टी झालं आणि इकडच्या बाजूला साइन मल्टिप्लाय केल्यानं साइन ब्रॅकेट ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, मग बघा इथं काय होणार, हा साइन आणि हा साइन इनवर्स कॅन्सल होणार, म्हणजेच काय आलं बघा, म्हणजेच काय आलं, साइन टी इज इक्वल्स टू एक्स आलं, बरोबर. त्याच्यानंतर आता इथं डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आता इथं काय होणार, इकडच्या साईडला डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. त्याच्यानंतर नाही तर काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ बघा डी बाय डी एक्स ऑफ इथं काय साइन इनवर्स, मग साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/1 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर होतो. ठीक आहे, हा डी एक्स इकडं डिवाइडला इकडे गेले मल्टिप्लाय होईल, डी टी इक्वल्स टू 1/, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग आता काय करायचं, हे या तिन्ही गोष्टी काय करायच्या, पुट करायच्या. मग इथं लिहायचं पुट टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स, त्याच्यानंतर ना साइन टी इक्वल्स टू एक्स अँड डी टी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इन इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 नाव द्या, इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होणार बघा, मग बघा इक्वेशन 1 आय इक्वल्स टू, आता बघा इथं काय आहे, एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आहे आपल्याला, बघा एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं, साइन टी पुट करायचं आहे. मग इथं लिहायचं साइन टी. ठीक आहे, एक्सच्या जागेवरती काय पुट केलं आपण, साइन टी पुट केलं. साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय पुट करायचं आपल्याला, इथं टी पुट करायचं आहे. काय पुट करायचं आहे, ब्रॅकेटमध्ये टी. त्याच्यानंतर ना डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस डी एक्स. बघा डी एक्स इंटू 1/, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्या जागेवरती काय येणार, डी टी येणार. काय येणार, डी टी येणार. म्हणजे बघा इथं हे डी टी आलं. मग आता यालाच आपण काय करू, रिअरेंज करून लिहू थोडं. ठीक आहे, मग इथं येणार आय इक्वल्स टू
इंटिग्रेशन ऑफ टी इंटू साइन ऑफ टी डी टी. ठीक आहे. मग आता बघा इथं अल्जेब्रिक फंक्शन इंटू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आयलेट रूल यूज करावं लागेल, म्हणजे इंटिग्रल बाय पार्ट्स. ठीक आहे. मग इथं काय येणार, फॉर्म्युला येणार बघा. मग इथं लिहायचं युजिंग इंटिग्रल नका लिहू, डायरेक्टली आहे इथं आयलेट रूल, LIATE. ठीक आहे. मग LIATE नुसार काय होणार, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स. हे असं जर असेल तर त्याचं काय येतं, यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी यू बाय डी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट, आणि इथं पुन्हा डी एक्स प्लस सी. मग हा फॉर्म्युला आहे बघा कशाचा, इंटिग्रल बाय पार्ट्सचा. मग आता आयलेट रूल काय सांगतो की इथं दोन फंक्शन, याच्यामधनं यू कोणता घ्यायचा आणि व्ही कोणता घ्यायचा. तर बघा आता सगळ्यात पहिले कोणत्या फंक्शनला प्रायोरिटी राहते, लॉगॅरिथमिक फंक्शनला, त्याच्यानंतर इनव्हर्स फंक्शनला, त्याच्यानंतर अल्जेब्रिक फंक्शनला, त्याच्यानंतर कशाला राहते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला. ठीक आहे. मग आता इथं बघा सगळ्यात पहिले कोणतं फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का, याच्यामध्ये नाही. इनव्हर्स फंक्शन आहे का, नाही. अल्जेब्रिक फंक्शन आहे का, आहे. अल्जेब्रिक फंक्शन काय आहे, यू इज इक्वल्स टू टी आहे. त्याच्यानंतर आणि राहिलेलं कोणतं राहणार आहे, व्ही राहणार आहे, व्ही इक्वल्स टू साइन ऑफ टी. ठीक आहे. मग आता याच्यानुसार सॉल्व करायचं बघा, इंटिग्रेशन ऑफ टी इंटू साइन ऑफ टी डी टी इज इक्वल्स टू काय येणार, आता बघा यू तसाच म्हणजेच टी तसाच, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ टी डी टी मायनस त्याच्यानंतरनं इंटिग्रेशन पुन्हा ब्रॅकेट, आणि इथं काय येणार डी बाय डी एक्स ऑफ यू. यू म्हणजेच काय इथं, सॉरी डी बाय डी एक्स नाही येणार आपण, कारण की इथं टीच्या रिस्पेक्टमध्ये चालू आहे आपलं सगळं. ठीक आहे. ते फॉर्म्युल्यामध्ये एक्सच्या रिस्पेक्टमध्ये होतं. इथं काय येणार डी टी येणार, आणि इथं डी बाय डी टी ऑफ टी इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ टी, पुन्हा इथं डी टी येणार, आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, त्याच्यानंतर इथं काय येणार पुन्हा बाहेर डी टी येणार, आणि हा प्लस सी. ठीक आहे. हा प्लस सी आपण इंटिग्रेशन केल्यानंतर न लिहू, सध्या लिहू नका. ठीक आहे. लास्टला पूर्ण इंटिग्रेशन झालं की कॉन्स्टंट ॲड करून द्यायचं. मग बघा आता याच्यानुसार काय येणार, हा टी तर ॲज इट इज, साईनचं काय येणार, साईन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस एक्स, म्हणजे तिथं काय येणार मायनस कॉस टी मायनस हे इंटिग्रेशन तसंच ब्रॅकेटमध्ये. आता डी बाय डी टी ऑफ टी म्हणजे डी बाय डी टी ऑफ टी काय येणार, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं 1 येतं, तसंच डी बाय डी टी ऑफ टी काय येणार 1 येणार, इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन टी विथ रिस्पेक्ट टू डी टी काय येणार इथं मायनस कॉस टी ब्रॅकेट कंप्लीट, आणि त्याच्यानंतर हा ब्रॅकेट कंप्लीट, आणि इथं काय येणार डी टी. मग इथं बघा हे मायनस साईन मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं येणार मायनस टी कॉस टी, आणि त्याच्यानंतर मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं काय राहिलं 1 इंटू कॉस मायनस कॉस टी काय येणार मायनस कॉस टी डी टी. मग इथं होणार मायनस टी कॉस टी मायनस, आता हे मायनस आणि हे मायनस काय होणार प्लस होणार, आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस टी डी टी. मग इथं काय येणार मायनस टी कॉस टी प्लस, आता इंटिग्रेशन ऑफ कॉस टी काय येतं साइन टी येतं, आणि प्लस हा सी. मग इथं बघा आपण रिअरेंज करून लिहू साइन ऑफ टी मायनस टी इंटू कॉस टी प्लस सी. आणि आता बघा आपलं फायनल आन्सर जे होतं ते यक्षच्या फॉर्ममध्ये होतं. कशाच्या फॉर्ममध्ये होतं यक्षच्या फॉर्ममध्ये. मग आपण इथं काय करू आता त्याला यक्ष फॉर्ममध्ये कन्वर्ट करायसाठी टी आपण ॲज अ टी म्हणून काय पुट केलं होतं बघा, आपण टी म्हणून काय पुट केलं होतं साइन इनवर्स ऑफ एक्स पुट केलं होतं. मग इथं लिहायचं पुट
पुटिंग बॅक साइन इनवर्स ऑफ टी, पुटिंग बॅक साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी. म्हणजे आता काय पुट करायचं बघा, टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स होतं ना, मग आपण इथं काय केलं, साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू टी पुट केलं. आणि मग आता काय होणार, आय इक्वल्स टू बघा आय इज इक्वल्स टू, तिथं काय होतं साइन टी होतं, मग इथं काय येणार साइन इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन ऑफ टी होतं ना, मग ब्रॅकेटमध्ये येणार इथं साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस हा टी म्हणजे काय पुट करणार आपण इथं परत साइन इनवर्स ऑफ एक्स, मग इथे येणार परत साइन इनवर्स ऑफ एक्स. त्याच्यानंतर नाही तर परत इथं काय कॉस टी म्हणजे काय पुट करायचं आपल्याला, कॉस ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये येणार इथं साइन इनवर्स ऑफ एक्स आणि हा प्लस सी. मग बघा आपण काय केलं आता रिव्हर्समध्ये पुट केलं, ठीक आहे. मग आता इथं काय होणार, इथं काही कॉमन घेऊ शकतो का आपण, नाही घेऊ शकत. बघा आता इथं हा साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होऊन जाणार, म्हणजेच आय इक्वल्स टू काय राहणार फक्त एक्स मायनस, त्याच्यानंतर ना इथं बघा हा मायनस कॉस एक्स आणि कॉस ऑफ साइन, हा हे पण ॲज इट इज राहणार मायनस, याच्यात काही कॅन्सलेशन होत नाही, साइन एक्स इंटू कॉस ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स आणि हा प्लस सी ॲज इट इज. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा इथं आपण इनिशियली काय केलं, बघा इथं याच्यामध्ये आपण इनिशियली सबस्टिट्यूशन मेथड यूज केली, टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स पुट केलं, म्हणून साइन ऑफ टी इक्वल्स टू काय आलं एक्स आलं, आणि डिफरन्शिएट केल्यानंतर न डी टी बाय डी एक्स इक्वल्स टू काय आलं डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, म्हणून इथं लास्टला डी टी इक्वल्स टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स आलं. मग ह्या तिन्ही गोष्टी आपण इक्वेशन 1मध्ये पुट केला, मग इक्वेशन 1 झालं साइन ऑफ टी इंटू टी डी टी, ठीक आहे. मग आपण काय केलं इथं आता हे आयलेट रूल म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार हे सॉल्व केलं, त्याच्यानंतर ना आपल्याला इंटिग्रेशन इज इक्वल्स टू काय आलं साइन ऑफ टी मायनस टी इंटू बघा साइन ऑफ टी मायनस साइन ऑफ टी मायनस कॉस ऑफ टी प्लस सी. मग आपण परत पुट साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू टी पुट केलं, कारण की आपण इनिशियली आधी ते पुट केलं होतं, आणि आपल्याला फायनल आन्सर भेटलं आय इक्वल्स टू 1 मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट सॉल्व करू.